Good morning. How are you? Today we are going to learn mother tongue or other tongue. मातृभाषा किंवा इतर भाषा. There are some words in English which sound like words in your mother tongue, but if you consider the meaning and use, you realize that they are different words altogether. तर या ऍक्टिव्हिटी मध्ये या ठिकाणी आपण शब्द त्याचा इंग्रजीत मिनिंग त्याचबरोबर मराठीत मिनिंग पाहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, हिअर गिवन द एक्झाम्पल फॉर यू. Words in this, there is a table. Word in this table, there are 3 columns. Words, first column words, second is meaning in English, third is meaning in Marathi. In this word, rose, first word is rose. Their meaning is a flower. Meaning in English is a flower. And meaning in Marathi, daily. रोज हे गुलाबाचं फूल या अर्थानं आपण शब्द वापरतो. रोज गुलाबाचं फूल. इन मिनिंग इन इंग्लिश फ्लावर, फूल. रोज असं आपण मराठीत म्हणतो. एखादी गोष्ट आपण रोज करत असतो, व्यायाम रोज करतो वगैरे. रोज डेली. त्यानंतर सेकंड वर्ड इज सन. A sun. Meaning in English, a star. Meaning in Marathi, festival. म्हणजे सण या अर्थानं मराठीत आपण एखादा सण असेल, दिवाळीचा सण, फेस्टिवल. सण, मेल हेअर, मुलगा. सण, इयर, साल, वर्ष या अर्थानं आपण मराठीत वापरत असतो. Then third word is piece. Piece म्हणजे तुकडा. Meaning in English, a bit. Then meaning in Marathi, a feather. Then another word, peace. Shantata. Meaning in English, calm. And meaning in Marathi also, feather. पीस हे आपण मराठीमध्ये फिदर म्हणजे पीस या अर्थानं वापरतो. देन नेक्स्ट वर्ड इज काम, शांतता. मिनिंग इन इंग्लिश पीसफुल. अँड मिनिंग इन मराठी वर्क. म्हणजे काम या अर्थानं आपण वर्क हा शब्द वापरतो. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला शब्द, त्या शब्दाचा इंग्रजी अर्थ आणि त्याच शब्दाचा आपल्याला मराठी अर्थ आपण या ठिकाणी पाहिला. We solve this activity. Here given now complete the following table. या ठिकाणी एक टेबल आहे आणि त्या टेबल मध्ये काही मोकळ्या जागा आहेत. फिल इन द ब्लँक्स द फॉलोइंग टेबल. हे आपल्याला हे टेबल कम्प्लीट करायचं. या उदाहरणासारखंच आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. वर्ड्स. फर्स्ट वर्ड इज बोट. अँड मिनिंग इन इंग्लिश इट इज द ब्लँक. मिनिंग इन मराठी फिंगर. हे बोट याचा अर्थ मराठीत आपण फिंगर, बोट, त्याला आपण बोट असं म्हणतो. म्हणजे त्याचा आपल्याला इंग्रजी अर्थ शोधायचा, लिहायचा. मग काय असू शकेल? बोट, शिप. SHIP, शिप. देन सेकंड वर्ड, इट इज नॉट गिवन द वर्ड्स or meaning in English, only given meaning in Marathi. Daughter-in-law. Daughter-in-law हा मराठीत दिलेला आहे. daughter-in-law त्याचा शब्द काय असू शकेल? सून. SOON, सून. In meaning in English, early. EARLY, early. Then third word is
rope. Meaning in English, a strong cord. And meaning in Marathi, plant. Meaning in Marathi, plant. Then next word is lake, pond. तलाव, तळे या अर्थानं लेक, L-A-K, लेक. In English meaning pond. In Marathi meaning lake, daughter. Then next word is name. Meaning in English, name of person, place or thing. म्हणजे नाव, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, एखाद्या ठिकाणाचं नाव असेल वगैरे वगैरे. नेम इन मराठीत आपण मी नेम धरला असं म्हणतो, म्हणजे नेम मीन्स टार्गेट. टार्गेट. देन नेक्स्ट वर्ड इज मोर, मच. मीनिंग इन इंग्लिश मच, मोर. मराठीत आपण मोर म्हणजे पिकॉक. मीनिंग इन मराठी पिकॉक. देन लास्ट वर्ड इज केस, सूट. केस, केसला आपण मराठीत हेअर. हेअर मीन्स केस. अशा अनुषंगाने वापरतो. Find more such English words which would be meaningful in your mother tongue too. Page number 25. अशाच पद्धतीचे काही शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे. थँक्यू.